नमस्कार. आपण या विधानसभा निवडणुकीनंतर दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या असतील. यामध्ये महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना UBT, या दोन्ही पक्षांना भाजपची ओढ लागलेली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं का बोलतोय. कारण पाठीमागच्या 8-10 दिवसातला जर आपण कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये दोन अशा घटना घडल्या की त्यामुळे आपल्याला या गोष्टीबद्दल जराशी खात्री वाटते. तर आता या दोन गोष्टी कुठल्या? तर यामध्ये शरद पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, आणि दुसरी जी भेट आहे ती तर अतिशय अचंबित करणारी भेट आहे. ती म्हणजे पाठीमागील 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी कधीही फडणवीसांची भेट घेतली नव्हती किंवा ते दोघे कधीही एकमेकांना भेटले नव्हते. पण पाठीमागच्या मंगळवारी म्हणजे 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांसह, त्यामध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, तसेच इतर त्यांचे जे आमदार आहेत ते सर्व आमदार फडणवीसांना विधानभवनामध्ये जाऊन भेटले. त्यांचा यथोचित सन्मान केला. म्हणजे ते मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांचा उद्धव ठाकरेंनी सन्मान केला. पण या गोष्टी घडण्याला कारणीभूत का आहेत? तर यासाठी महत्त्वाची कारणं आहेत. ती म्हणजे हे दोन्ही पक्ष आता संपत चाललेले आहेत आणि यांना कुठंतरी वाचवायचं जर असेल तर यासाठी यांना भाजपची गरज आहे. भाजपची गरज कशासाठी? तर आपण पाठीमागचा काही कालावधी जर पाहिला असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा जास्त यश मिळालं, जास्त जागा मिळाल्या, आणि त्या जागा जास्त प्रमाणात मिळालेल्या असल्यामुळे ते हुरळून गेले. त्यांना वाटलं आता आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारे मतं मिळवू, अशाच प्रकारे आपण जागा मिळतील आणि आपण सत्तेत येऊ. पण घडलं उलटंच. आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाल्या 20 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाल्या 10 जागा. या अतिशय कमी प्रमाणात जागा मिळाल्या. ह्याच्यापेक्षा काँग्रेसची काही वेगळी अवस्था नाही. त्या तिन्ही पक्षामध्ये चढाओढ लागलेली होती की मुख्यमंत्री कोणाला करायचं. उद्धव ठाकरेंनी तर अशी मागणी केली की मला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा निवडणुकीच्या अगोदर. पण तसं काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटानं होऊ दिलं नाही. त्यानंतर या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल आले त्या निकालामुळं या दोन्ही प्रादेशिक पक्षांना म्हणजे शिवसेना UBT आणि राशप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, या दोन्ही पक्षांना असा प्रश्न पडला की बाबा आपल्या जागा तर आलेल्या नाहीत, आपला पक्ष तर कमकुवत झालेला आहे, आपल्याकडे जे नेते होते ते सगळे नेते आपल्याला सोडून गेलेले आहेत. आता आपल्याकडं कुठलीही चांगल्या नेत्यांची फळी म्हणजे स्ट्रॉंग नेत्यांची फळी आपल्याकडं नाही. शिवसेना पक्षामध्ये आपण विचार जर केला म्हणजे UBT शिवसेनामध्ये, तर त्यांच्याकडं फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडं जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडं शरद पवार, जयवंत पाटील, रोहित पवार आणि रोहित पाटील या नेत्यांशिवाय स्ट्रॉंग असे नेते उरलेले नाहीत, किंवा जी 2 नंबरची फळी असते ती फळी सध्या तयार नाही. काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं तो पक्ष भाजपबरोबर पूर्ण देशामध्ये लढू शकतो. पण हे शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी राशप
हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर यांचा प्रभाव नाही, त्यामुळे यांच्यावर लिमिटेशन्स आहेत. आणि त्यामुळं या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना, म्हणजे तिकडं राष्ट्रपमध्ये शरद पवार आणि इकडे शिवसेना युबीटीमध्ये उद्धव ठाकरे, यांना आता त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व वाचवण्यासाठी कशाची तरी गरज आहे. पण यांना काँग्रेसबरोबर जाऊन हे साध्य होईल अशी शक्यता कमीच आहे. कारण पाठीमागच्या कालावधीमध्ये हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसबरोबर होते, इंडिया आघाडीमध्ये होते. त्यामध्ये त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्यांना फक्त आशा आहे आता भाजपकडून, कारण भाजप हा सत्तेतील पक्ष आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, 18 राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला धरून किंवा भाजपच्या सोबतीनं यांचे जे आमदार आहेत किंवा यांचे जे नेते आहेत यांचा कुठंतरी ताळमेळ बसवण्यासाठी आणि यांचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी आता या दोन्ही नेत्यांना भाजपची गरज वाटायला लागलेली आहे, एनडीएची गरज वाटायला लागलेली आहे. कारण शरद पवार यांचं जे वय आहे ते 80च्या पुढं वय आहे आणि यानंतरच्या कालावधीमध्ये शरद पवारांना म्हणावं तसं राज्यामध्ये इकडे तिकडं फिरता येणार नाही किंवा त्यांचं जे नेतृत्व आहे नेतृत्वाला एक लिमिट आहे. तशीच गत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, कारण ते पण नेहमीच आजाराने त्रस्त असतात. या दोन्ही नेत्यांना आपल्या पक्षाची तर काळजी आहेच, त्याचबरोबर आपल्या मुलांची काळजी आहे. जसे की शरद पवारांना सुप्रिया सुळे यांचं फ्युचर राजकारणामध्ये कॉन्क्रीटपणे व्यवस्थितपणे बसवायचं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनाही त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्याचं कुठंतरी भविष्य उज्ज्वल व्हावं, राजकारणामध्ये त्याला चांगल्या प्रकारे यश यावं, त्याचं फ्युचर ब्राईट असावं, याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि या गोष्टी करण्यासाठी ते फक्त भाजपबरोबर जाऊन हे करू शकतात. आता यामध्ये शिवसेनेची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे शिवसेना पक्षाची जी विचारसरणी आहे ती भाजपबरोबर मिळती जुळती आहे. पण शरद पवारांची विचारसरणी जी आहे ती काँग्रेसवादी विचारसरणी आहे, डाव्या विचारांची विचारसरणी आहे त्यांची. त्यामुळे त्यांना जुळवून घेताना अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांची जी डावी विचारसरणी आहे किंवा त्यांची जी विचारसरणी आहे ती त्यांना बदलावी लागेल. एकतर त्यांना भाजपला बाहेरून पाठिंबा केंद्रामध्ये द्यावा लागेल, तसंच महाराष्ट्रामधील सरकारलाही बाहेरून पाठिंबा द्यावा लागेल. त्याचबरोबर वेळ आली तर सत्तेतही सहभागी व्हावे लागेल. तसंच उद्धव ठाकरेंचंही आहे, आपल्या मुलाचं म्हणजे आदित्य ठाकरेचं फ्युचर जर त्यांना सेव्ह करायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची आवश्यकता आहे. पाठीमागील 25 ते 30 वर्षापर्यंत भाजपची जी शिवसेनेबरोबर युती होती ती एका हिंदुत्वाच्या विचारावर होती. तेच विचार पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना युबीटीने सोडून दिलेले होते. त्यांनी काँग्रेसी विचाराला अंगीकारलं होतं. जे विचार बाळासाहेबांना कधीही नको होते त्या विचारांना बरोबर घेतल्यामुळं किंवा त्या विचारावर चालल्यामुळं उद्धव ठाकरे यांची जी गत झाली ती आपण पाहतच आहोत. त्याचबरोबर शरद पवार यांना अजित पवार सोडून गेल्यामुळं आणि त्यांचा सोडून जाताना पक्षही नेल्यामुळं त्यांचीही अवस्था तशीच झालेली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना आता गरज आहे ती भाजपची आणि भाजपच्या जीवावरच त्यांना इथून पुढं त्यांचा जो पक्ष आहे तो पक्ष वाढवायचा आहे. भाजपच्या संगतीमध्ये राहून भाजपबरोबर राहून त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यांची फ्युचर, त्यांच्या नेत्यांचं फ्युचर, त्यांच्या मुलांचं फ्युचर पुढच्या वळणावर न्यायचं आहे. आता शरद पवारांनी नरेंद्र मोदी भेटायला गेल्यानंतर कारण सांगितले की मी म्हणजे 98वे मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका घेऊन नरेंद्र मोदींकडे गेलो होतो. 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन
हे दिल्लीच्या तालकोटरा मैदानामध्ये फेब्रुवारी 2025मध्ये होणार आहे. त्याची पत्रिका घेऊन शरद पवार नरेंद्र मोदींकडे गेले होते आणि त्यांना त्या संमेलनाची निमंत्रण पत्रिकाही दिलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी या आमंत्रणाचं निमित्त साधून त्यांच्या फ्युचरसाठी काहीतरी प्लॅन केलेला असणार आणि त्या दृष्टीने त्यांची ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर लागलीच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे अधिवेशन चालू आहे नागपूरला, त्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे कधीही फडणवीसांना भेटले नव्हते, परंतु तिकडं शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले आणि इकडं उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले. म्हणजे कुठंतरी आपला मार्ग, आपला राजकीय प्रवास सेट करण्यासाठी हे दोन्ही नेते, हे दोन्ही पक्ष भाजपची साथ घेताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला जे काय वाटत असेल, मी तुमच्या भावना कमेंट्समध्ये राईट डाऊन करा. या चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.